नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण साबुदाणा वडा बनवत आहे। त्यासाठी साबुदाणा घेतलेला मी रात्रभर भिजवण्याकरिता ठेवलेला होता। बघा, छान असा फार झालेला आहे। क्रिस्पी बनत नाही, तेलकट बनतं। तर म्हटलं चला एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। सहज आपण साबुदाणा वडा घरी बनवू शकतो। हिरवी मिरची टाकलेली आहे। तिखट पाहिजे असेल तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। कोथिंबीर टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकूया। इथे मी 2 बटाटा घेतलेला आहे। बटाटा जास्त नाही टाकायचा। बटाटा छान असं मॅश करून घेऊया। छान असं बटाटा मिक्स करून घेतलेला। मी शेंगदाणा भाजून घेतलेला आणि शेंगदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला। खूप जास्त बारीक नाही करायचा, दरदरीत ठेवायचा। शेंगदाणा बारीक करून घेतलेला आहे, ते टाकत आहे। छान असं मिक्स करून घेऊया। बटाटा पूर्ण बारीक करायचा, अख्खा बटाटा नाही ठेवायचा। छान असं पूर्ण मिश्रण जे आहे मिक्स करून घेत आहे। मिक्स करून घेतलेला। आता आपण वडा बनतो का बघूया। बघा, छान असा वडा गोळा बनत आहे, म्हणजे समजायचं की आपला वडा बनणार। हात धुवून टाकलेले आणि आता आपण हाताला तेल घेऊया आणि वडा बनवूया। खूप क्रिस्पी बनतं आणि खूप चविष्ट लागतं साबुदाणा वडा खायला। आणि उपवास असतो, आता हरितालिका येत आहे, तर आपण सहज साबुदाणा वडा बनवू शकतो। गोळा बनवून घेतलेला आणि आपल्या हाताने छान असा आकार देऊया। बाजूनी आहे बघा, छान असं पातळ झालेलं आहे। गोळा करायचा आणि दोन्ही हाताने या प्रकारे प्रेस करून घेऊया। बघा, छान असा साबुदाणा वडा बनत आहे। छान असे साबुदाणा वडे मी बनवून घेतलेले आहे। बाजूला मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेले। तेल गरम होऊ द्यायचं। मीडियम गॅसवरच तेल गरम करायचं आणि मीडियम गॅसवरच आपल्याला साबुदाणा वडा तळायचा आहे। साबुदाणा वडा मोठ्या गॅसवर तळला तर बाहेरून शिजणार, आतमधनं शिजणार नाही आणि क्रिस्पी बनणार नाही। गॅस मीडियम ठेवायचा आणि आपण साबुदाणा वडा तळून घेऊया। छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा। ब्राऊन कलर येतपर्यंत साबुदाणा वडा तळून घेऊया। आपल्याला उपवास असतो तर सहज आपण साबुदाणा वडा बनवू शकतो। बटाटाचे प्रमाण कमीच करायचे, जास्त टाकायचा नाही बटाटा। साबुदाणा वडा छान आपण ब्राऊन कलर येतपर्यंत शिजवून घेत आहे, तळून घेत आहे। आपण साबुदाणा वडा तेलामध्ये सोडला तर लगेच पलटवायचा नाही, थोडं शिजू द्यायचं आणि नंतर पलटवायचा। तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की साबुदाणा वडा कसा बनलेला। क्रिस्पी होतं, तेलकट होतं, तर क्रिस्पी होणार
तेलकट होणार नाही. सहज आपण साबुदाणा वडा घरी छान बनवू शकतो. छान असा बघा ब्राऊन कलर येत आहे. बघा छान असा साबुदाणा वडा तळून घेतलेला आहे. बघूनच छान वाटत आहे, तसाच खाण्याकरिता पण छान बनलेला. मी पुन्हा सांगत आहे, साबुदाणा रात्रभर भिजवण्याकरिता ठेवलेला आणि बटाटा 2 टाकलेले आहे. बटाट्याचं प्रमाण कमीच करायचं, जास्त टाकायचं नाही. छान असे साबुदाणा वडे मी तळून घेतलेले आहे. या प्रकारे बनवून बघा. छान बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.